नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हासती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. पोटाचे विकार आणि त्यावरील उपाय या विषयावर आपण मागील भागामध्ये जनसेवा फाउंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं होतं. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्येही आपण जाणून घेणार आहोत नागरिकांनी केलेले प्रश्न आणि त्यावर डॉक्टर विनोद शहा यांनी केलेलं मार्गदर्शन. तसेच पोटाचे विकार नेमके कशामुळे होतात आणि त्यावर आपण काय इलाज करायला हवा हे देखील आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग ऐकूयात कार्यक्रमाचा भाग दुसरा. तुम्ही तुमचं वजन कमी करायला पाहिजे. ओबेसिटी इज द मेजर कॉज फॉर फॅटी लिव्हर. आणि मग त्याच्यानंतर तुमचं लिपिड प्रोफाईल लेवल हे जर सगळं तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलात तर ती फॅटी लिव्हर पुढे वाढत नाही. पण तरी सुद्धा त्याला एक जर काय लागत असेल की जे सगळ्या आजाराला उपयोगी पडतं ते म्हणजे तुमचा एक्झरसाईज. तुम्ही जर तुमचे व्यायाम चुकवलात आणि आळस केलात, आज जाऊ दे, आज आता जरा नातवंडांबरोबर खेळायचंय, मला आज वेळ नाही, आज मी नाही जाणार, असं करत करत 2 दिवस जातात, 8 दिवस जातात. व्यायाम तसाच राहतो. मंडळी, व्यायाम हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे या वयामध्ये काय करायला लागतं ते इथे लगेच थोडंसं सांगून टाकतो की वय वाढलं की आधा करो खाना. पहिलं तुमचं जेवण कमी करा. रात्रीचं नुसतं एखादं फ्रूट, दूध, जरा मध बीट टाका किंवा असं काहीतरी लाईट खा. रात्रीचं जेवण फार हेवी घेऊच नका, म्हणजे तुम्हाला काही त्रास होत नाही. काय असेल ते सकाळचा ब्रेकफास्ट छान करा, दुपारी बऱ्यापैकी खा, पण रात्री अगदीच थोडं काय. म्हणजे आधा करो खाना आणि पाणी करो दुगुना. आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात रोज आमच्याकडे 1 ते 2 पेशंट माझ्याकडे रोज स्टोनचे असतात, किडनी स्टोन. का तर पाणीच पीत नाही. पाणी नाही प्यायला तर तुम्हाला स्टोन होणारच ना, कारण युरिन कॉन्सन्ट्रेट होऊन ज्यावेळी किडनीत राहतं त्यावेळी तिथे स्टोन्स होतात. मग त्यात तुमची युरिक ऍसिड समजा जास्त असेल तर अजून चान्सेस. आणि म्हणून आधा करो खाना, पाणी करो दुगुना आणि कसरत करो तिगुना. म्हणजे कसरत किती कराल, तिप्पट कसरत. इतकं कसरतीचं महत्व सांगितलंय. आणि म्हणून काटे पुढे म्हणतात. आता काटे सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणतात की हे सगळं झाल्यावर हास्य करो चौगुना. का चौगुना? हसत राहा. म्हणजे का हसत राहा? व्हॉट इज आवर डेस्टिनी ॲट द अल्टिमेट डेस्टिनी इन लाईफ? आपल्याला काय शेवटी पाहिजे आयुष्यात? आनंद पाहिजे, हॅपीनेस पाहिजे, सुख पाहिजे. ते बघूनच आपण जाणार आहोत ना. मग ते जर तुम्हाला हवंय तर त्यातला एक मार्ग हास्य आहे. पण तरी सुद्धा लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा हे एक्सटर्नल असतं, तो व्यायाम म्हणून होतो. पण हे हास्य इंटरनल पाहिजे. जगात दुःखही सगळ्यांना असतात, हे पहिलं लक्षात ठेवा. आपल्यावरच परमेश्वरांनी सगळी संकट टाकलेत असं समजून निराश होऊन दुःखी चेहरे करून तुमची बॉडी खराब करून घेऊ नका. आपल्याला चांगलं हेल्दी राहायचं असेल तर तुम्ही हॅपी पाहिजे. आणि हेल्दी आणि हॅपी असाल ना तरच ते आयुष्यात जगण्यात मजा आहे. नाही तर आपण म्हणतो ना, एज इज द लाईफ इन टू द इयर्स इन्स्टेड ऑफ ऍडिंग इयर्स इन टू द लाईफ. वर्षाची भर आयुष्यात देण्यात काय पॉइंट आहे? चांगलं आयुष्य जगा ना. प्रत्येक दिवस वर्तमानानं कालेनं वर्षांती विशेषण. चांगली लोक कसं मस्त वर्तमान काळात आनंदात राहतात. आणि म्हणून मी ते मधीच तुम्हाला श्लोक सांगितला. पण मंडळी, ह्या लिव्हरमध्ये जे सगळ्यात पुढचं आहे की हिपॅटायटिस बी नी सुद्धा सिरॉसिस होतं आणि असाच पेशंट येतो. आणि ह्या सगळ्याला ट्रीटमेंट एकच असते. ती ट्रीटमेंट म्हणजे ही लिव्हर बदला.
म्हणजे आता लिव्हर ट्रान्सप्लांट इव्हन रुबियाला सुद्धा 2-3 होतात. आता इथे सह्याद्रीलाही सुरू केले, इकडं मला वाटतं मंगेशकरांनीही आता सुरू केलं. किडनी ट्रान्सप्लांट तर रोज 4-5 सगळीकडे होत असतात. फक्त काय आहे, त्याला प्रॉब्लेम काय येतात, अवेलेबिलिटी. आणि म्हणून आपण ॲडव्हर्टाईज देतो की एखादा माणूस ॲक्सिडेंटमध्ये शेवटचा मोजत असेल किंवा ब्रेन डेथ झालेला नाही असा असेल आणि आपल्याला माहिती आहे की त्याचं आता काहीच झालेलं नाही, त्यावेळी आपण रिलेटिव्हनीच पुढे जाऊन सांगायला लागतं की नाही याची लिव्हर दुसऱ्या कोणाला तरी द्या, म्हणजे त्याची लिव्हर तरी पुढे जगेल, अजून कितीतरी वर्ष जगेल, किडनी कितीतरी वर्ष जगेल. आणि म्हणून ते देहदान करा आपण म्हणतो नेहमी. ते देहदान गेल्यानंतर तर करतोच, पण काही लोक लिहून ठेवतात की इन केस माझा ऍक्सिडेंट झाला तर मी मरायच्यात माझी लिव्हर काढूनच घ्या. आणि अशी लिव्हर तिथं उपयोगी पडते ती दुसऱ्या आजारी पेशंटला. म्हणून ती कल्पना पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण हा लिव्हर ट्रान्सप्लांटला बराच खर्च येतो. 25-30 लाख रुपये हल्ली मिनिमम लागतात. आणि मेजर सर्जरी असते, कधी कधी पेशंट दगावतो सुद्धा याच्यात. पण हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत, लिव्हरचे प्रॉब्लेम, पॅन्क्रियासचे प्रॉब्लेम, गॉलब्लॅडरचे प्रॉब्लेम, हे सगळे आपल्या आतड्यांच्या प्रॉब्लेमशी रिलेटेड आहेत. आणि म्हणून मी थोडक्यात तुम्हाला हे सगळे आजार सांगितले. ही पित्ताशयाची पिशवी त्या आतड्यात ओपन होते आणि ही पॅन्क्रियाची इथं जाते आणि तिथं ओपन होते. आणि ही आहे ती स्प्लीन आहे, प्लिहा म्हणतो ती. आणि हे सगळे सुट्टे करून दाखवलं आहे सर. तर अशा अनेक हे दाखवता येतात आपल्याला. बऱ्याच वेळा पेशंट असे आमच्याकडे येतात ते इथं हात धरूनच येतात, इतकं दुखतंय, मग उलटी होते, अमकं होत आहे. पण म्हणजे आपण त्यावेळी म्हणतो की सगळं रिलेटेड टू स्टमक आहे काही. तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा आता प्रयत्न केलाय. मला जास्त काय आवडेल की तुम्हाला याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर त्याला महत्व आहे. तो देअर शुड बी डायलॉग की तुमच्या मनात या पोटाच्या आजारांविषयी काही शंका आहे का. तुमच्या अगदी स्वतःचाच मला अल्सर झालाय म्हणून सांगत बसण्यात काही पॉईंट नाही, तो सगळ्यांना कळेल परत इथे. त्याच्यापेक्षा इन जनरल काहीतरी प्रश्न विचारा. नाही तर मग प्रश्न विचारायला मी अशा अनेक आजारांवर मी लेक्चर देतो की एक माणूस मला सांगतो की मी ते परवा गेलो होतो एका बागेत, मग तिथं मी मुलांबरोबर खेळलो आणि मग मला इथं दुखायला लागलं. अहो मग मला लगेच एन्जिओग्राफी करायला लावली डॉक्टरने. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर? म्हटलं आता एन्जिओग्राफी करून राहणार ना, आता झालं, चांगलं झालं, आता काय जरा काळजी करतो. तेव्हा तुम्ही तुमचे प्रश्न मला खरंच विचारा. आता तुम्हाला हे पोटाच्या विकारा लक्षात ठेवा की पोटाचे विकार हे मॅक्झिमम आजार आहेत आपल्या अख्ख्या बॉडीमध्ये. कारण किती गोष्टी आहेत या पोटात. आणि म्हणून पोटाची काळजी घेणं आपल्या हातात आहे, आपणच ती काळजी घ्यायला पाहिजे. मला एक प्रश्न आहे, ते म्हणजे आपल्या परंपरागत जे अन्न आहे ते सगळ्यात चांगलं असं म्हणतात लोक, पण त्याच्यामध्ये उपास येतो. त्या उपासासंबंधी मला विचारायचं की तो उपास करावा की नाही आणि तो कितपत करावा. म्हणजे काही लोक अगदी काहीच अन्न न खाता करतात किंवा काही लोक काहीतरी साबुदाणा खिचडी टाईप करून खातात. हा एक उपासासंबंधी विचारायचा आहे. दुसरं म्हणजे आजकाल डाएट फॅड्स आहेत की ज्यूस डाएट, त्याच्यानंतर 4 वेळा थोडं थोडं खा, किंवा दीक्षित डाएट म्हणजे एकदा सकाळी खा आणि एकदा संध्याकाळी खा. हे डाएट प्लॅन्स कितपत खरे आहेत हे एक, आणि उपास करणं हे कितपत बरोबर आहे हे दुसरं. उपवासाच्या संदर्भातच एक पुढचा प्रश्न विचारला की जैन मताप्रमाणे 10 दिवस सलग, 16 दिवस सलग, 1 महिनाभर सलग निरंकार उपवास केला जातात. त्याचं पाणी पण पिलं जात नाही किंवा घेतला तर अगदी थोडंसं कोमट पाणी 1 किंवा 2 वेळा घेतलं जातं. तर ते करावं की नाही, म्हणजे त्याचा काय परिणाम नंतर होऊ शकतात. पण असं म्हटलं जातं की काहीच होत नाही, त्रास होत नाही. पण एक स्टेप बाय स्टेप जाऊ. पहिला असं आहे की आपण जे घरी खातो ना, आपल्या बायकोनी केलेलं असतं, आपल्या आईनी केलेलं असतं, आपल्या मुलीनी केलेलं असतं, त्याला आपण म्हणतो सात्विक आहार. तेव्हा नथिंग लाईक घरचं जेवण. आपलं जे लिंबू आणि काय डाळ आणि भात आणि पोळी आणि भाजी आणि कोशिंबीर हे जे काय असतं त्याची सात्विक आहार आहे, तो परफेक्ट आहे. याला नॉनव्हेजची गरज अजिबात नाही लागत. खातात ते सोडून द्या, त्यांना सुद्धा मी सांगतो पण कंट्रोलमध्ये खा. नाहीतर बरेचसे माझं खाण्यात सांगायचं राहिलं, अनेक आजार हे नॉनव्हेजमुळे होतात, अनेक आजार. म्हणून नॉनव्हेज खाताना जरा विचार करून खावा. मी म्हणणार नाही की तुम्ही काही खाऊ नका, आम्ही खात नाही म्हणून तुम्ही खाऊ नका असं नाही, पण सात्विक आहार. आणि ते सुद्धा महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन जेवण पाहिजे.
तुम्ही एकसारखंच पंजाबी खात राहिलात आणि एकसारखं चायनीज खात राहिलात आणि कुठून तरी केरळचं खात बसलात किंवा कुठं आसाममधलं खात, ते सूट नाही होणार. त्या त्या परिस्थितीला पंजाबमध्ये काय लागतं ते तिथल्या लोकांनी डिसाईड करून ते जेवण केलेलं आहे, ते त्यांना पचतं. ते तुम्हाला महाराष्ट्रात नाही पटणार. तुम्ही जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ते खाता, पण हे शक्यतो टाळा. मुलांना हल्ली बाहेर गेले की त्यांना हेच लागतं. आता हल्ली पावभाजी काय, तिथे तुमचं पिझ्झा काय आणि काय काय नवीन नवीन आता इटालियन काय 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 कुठले परदेशातली सगळी जेवण आपल्याकडे आले. अरे तुम्ही खा, पण ते तुम्ही कधीतरी आपला एका वर्षात ना 1-2 वेळा ठीक आहे, पण तुमच्या पोटाला ते नाही. आपल्या पोटाला खरं म्हणाल ना तर नॉनव्हेज सुद्धा आपल्या पोटासाठी केलेलं नाही. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही फक्त व्हेजिटेरियनसाठी आहे आणि ती सगळ्यासाठी, जगाला सगळ्या व्हेजिटेरियनसाठीच आहे. आपण ती कन्व्हर्ट केली, कारण त्यावेळी फूडच मिळत नव्हतं, म्हणजे खायलाच काही नव्हतं. त्यावेळी लोक प्राणी मारून खायला लागले आणि त्याच्यातून नॉनव्हेज आलं. तर आता ह्यांचा जो प्रश्न आहे की किती वेळा खावं, की आता दीक्षित डाएट म्हणतं की एकदा सकाळी पोटभर जेवा, दुपारी पोटभर जेवा, डायबिटीस सुद्धा बरा होईल, सगळं होईल. आम्ही दीक्षितांचं मी स्पेशल लेक्चर आमच्या 3,500 ज्येष्ठ नागरिकांसमोर ठेवलं होतं. अनेकांनी त्यांना हे प्रश्न विचारले, हे कसली पद्धत आणि हे काय म्हणजे. पण त्याला ज्यांनी स्ट्रिक्टली दीक्षित डाएट पाळलंय त्यांना लक्षात येईल की त्याचं ते डिफिकल्ट असतं. एकदा सकाळी फक्त खाऊन घ्यायचं, मग काही नाही, एकदम 10 तासांनी परत रात्रीच एकदा खायचं, तर ते सगळ्यांना जमतं असं नाही. प्रत्येकाचा कोठा जो म्हणतो पोट असतं, त्याची जी सिक्रिशनची पद्धत, एन्झाईम जे सिक्रिट होतात, जी हार्मोन्स जी असतात, ही सगळी त्या बॉडीमध्ये ठरलेली असतात. त्यामुळं आयुष्यभर तुम्ही ते खाताय आणि सडनली एकदम तुम्ही म्हणताय की आता मी दीक्षित डाएटवर जाणार. दीक्षित डाएट हे तरुणांनी हळूहळू चालू करून जर पुढे गेले तर त्यांना डायबिटीस प्रिव्हेंट करायला वगैरे ते ठीक आहे. पण एकदम डायबिटिक माणसानं ते सुरू केलं तर ते त्रासदायक होतं. म्हणजे माझे काही पेशंट येतात, ते मला म्हणतात, अहो ते मी दीक्षित डाएट ट्राय सोडून दिलं. नंतर तुम्ही म्हणताय तसं ते सगळं लिक्विड व्हेजिटेबलचं ते सकाळी हे घेतात, ज्यूस सगळे घेतात, स्मूदी घेतात. ते आमचे इथं डॉक्टर आहेत, ते पण माझे चांगले मित्र आहेत. ते म्हणतात त्यांनी मी डायबिटीस क्युअर करून देतो. अरे ते स्मूदी देतात, पण बाकी काही नाही ना. सगळ्यात लक्षात ठेवा, डायबिटीस म्हणजे की पथ्य आलं. तुम्ही जर पथ्य करून जगलात तर कशाचीच काही गरज झाली. आता मी माझं एवढा वर्षाचा डायबिटीस आहे, पण कुठंच काही नाही. पण मी कधी कधी घरात श्रीखंड केलं तर 1 चमचाभर तरी मी खातोच. काही आता आंबे आलेत तर मी 2 तुकडे सकाळी 2 तुकडे संध्याकाळी खातो. असं नाही की अगदी अजिबात तुम्ही साफ बंद करा वगैरे, असं नसतं. तुम्ही तुमची शुगर नीट कंट्रोलमध्ये ठेवा. 3 महिन्याची शुगर बघत जा, म्हणजे ते राहतं. आता प्रश्न राहतो की तुम्ही उपाशी किती दिवस राहू शकता. उपाशी आता ह्यांनी सांगितलं जैन समाजात नवरात्रीमध्ये आपली किती लोक, मोदींचंच घ्या ना, प्राईम मिनिस्टर मोदी, कशाला तुम्ही विचारताय. 9 दिवसात ते फक्त पाणी पितात, फक्त पाणी. अमेरिकेला गेले नवरात्रीत, ऐन नवरात्रीत, आणि त्यांनी काहीही घेतलं नाही. त्यांच्यासाठी मोठ्या पार्ट्या होत्या, पण त्या पार्टीत जो त्यांचा प्रेसिडेंट अमेरिकेचा होता तो खात होता आणि हे पाणी घेऊन बसले होते. हे किती आदर्श उदाहरण आहे. याचा अर्थ काय की पोटालाही विश्रांतीची गरज आहे. आपलं काय असतं, बरंचसं आपण पोटावर अन्याय करत असतो. डे टू डे लाईफमध्ये आपला सगळा अन्याय होतोय, तर त्याला रिलीफ मिळावा म्हणून पूर्वजांनी हे काढलेलं आहे की नवरात्रीत 9 दिवस उपास करा, काही खाऊ नका. तरी सुद्धा काही लोक खिचडी वगैरे खातात. तर उपासात खिचडी खाल्ली तर काही त्याचा, आपण काहीतरी खातोच नाही, मी तसं आहे, फक्त अतिरेक होऊ नये. काही खिचडी खाल्ली तर त्यांनी काही त्रास नाही होणार तुम्हाला. काहींना त्यांनी साबुदाण्याच्या यांनी त्रास होऊ शकतो, पण कारण त्या शेंगदाणे फार टाकतात आणि मग ऍसिडिटी होते, तेवढंच. बाकी सगळं सहसा त्यांनी काय होत नाही. पण प्रमाणात खाल्लात ना तर काही नाही. पण उपास करायचे असतील तर तुम्ही, आता निरंकार उपास आधी जैनांमध्ये किती मुली, लहान मुलं सुद्धा 1-1, 2-2, 3-3 दिवस करतात, काही होत नाही. काही माझ्याकडे 7 दिवस 17 वर्षाच्या मुलीनी का 14 वर्षाच्या मुलीवर उपास केला. 7व्या दिवशी ती माझ्याकडे ऍडमिट झाली. काही नाही, कम्प्लीट डिहायड्रेशन झालं आणि तिला नुसते व्हॉमिटिंग होत राहिलं. म्हणजे असं नाही की त्याला साईड इफेक्ट नाही, 100% अनेकांना त्रास होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला काय सूट होतं हे आपण ठरवायचं.
यांनी बाबांनी सांगितलं तू उपास कर म्हणून मी उपास करायचा त्याला नाही. तुला जर पाणी हवायचं तू पाणी घ्यायलाच पाहिजेच. काही मुनी अशा आहेत की 3-3 महिने 6-6 महिने काही न घेणारे आहे. एक मुनीचं तर आलं तो वर्षभरात त्यांनी काही घेतलेलं नाही पण तो आहे. म्हणजे ते त्याची बॉडी तशी ऍडजस्ट झाली हळूहळू. ती काय एका दिवसात झालेली नाही. ती वर्षानुवर्ष त्यांनी पथ्य पाळत 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 ती केलेली आहे. तुम्ही एकदम तुमच्या तब्येतीचा असा इन्सल्ट केला तर ते तब्येतीला सूट होत नाही. मग ती तब्येत बॉडी तुमची रिॲक्ट करते. आणि म्हणून तुम्हाला झेपेल तसे उपास करा. अगदी जैनांच्या तिथं कितीतरी पेशंट माझ्याकडे येऊन ऍडमिट झालेले की बाबा उपास केले नाही असा त्रास झाला. तर करत नाही असं नाही. 90% लोकांना त्या उपासाने काही त्रास होत नाही पण 10% लोकांना प्रॉब्लेम येतात हे आपल्याला माहिती पाहिजे. असं आहे की एखाद्या म्हणजे माझं उदाहरण मला वय वर्ष 75 पण पचनशक्ती सगळं काही चांगलं आहे. मला काहीही होत नाही. आठवड्यातनं 2 वेळा मी घेतो पण हे एवढं असं असलं तरी आपल्याला काही टेस्ट करायची जरुरी आहे का? कुठल्या काळात काय असतं आता मी सांगितलं ना डायबिटीस मध्ये तुम्ही टेस्ट नाही केला तर हळूहळू तुमचं कुठं किडनीवर इफेक्ट होतो कुठं डोळ्यावर इफेक्ट होतो. पण तो तुम्हाला केव्हा लक्षात येतो ज्यावेळी दिसेना असं होतं त्यावेळी लक्षात येतं की माझा डायबिटीस इतका वाढलाय. किंवा ज्यावेळी किडनीमधून ज्यावेळी लक्षात येतं की आपल्याला काहीतरी युरिनचा प्रॉब्लेम येतो एकसारखा त्यावेळी लक्षात येतं की आपल्याला प्रोस्टेट वाढले. प्रोस्टेटमुळे युरिन धड होत नाही. किडनीवर प्रेशर आलंय. म्हणून आयडियली अबाव 60 अबाव 65 अबाव 70 तुम्ही चेकअप हे करणं कंपल्सरी आहे. बऱ्याच वेळेला डायबिटीस हा अनडिटेक्टेड असतो. म्हणजे माझ्याकडे परवा एक पेशंट आला. परवा म्हणजे एक आज तो फॉलोअपला आला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल हा 71 वर्षाचे ग्रहस्थ नगिने म्हणून त्याची बायको तर ती पंचायत समिती सभापती वगैरे ती घेऊन आली. मला म्हटले अहो हे काय गेले 15 दिवस महिनाभर बघतोय धड खात नाही त्यांना चक्करल्यासारखं होतंय अमकं होतंय तमकं होतंय. मी म्हटलं थांबा आधी त्यांची एक शुगर बघूया. म्हटलं शुगर वगैरे कधी बघितले का? नाही म्हटले कधी काही वेळच आली नाही ना अशी. अरे शुगर पाहिजे तर 780 आणि म्हणून 3 महिन्याची शुगर गेली तर जी नॉर्मली 6 लागते किंवा 7 लागते मॅक्झिमम 7.5 18 म्हणजे 3 महिन्यात त्याची शुगर कधीही गेला बॉडीत तर ती ऍव्हरेज 450 होती. जी आपली 100 आणि 150 लागते 150 ती 450. जो म्हणतो बरं झालं इन टाइम आलो. म्हटलं आलात म्हणजे किडनी तुमच्या अजून सावध आहे. तेव्हा तुम्ही इन टाइम आलात. तेव्हा आपण कितीही कॉन्फिडंट असलो तरी एकदा तरी वर्षातून जरा आपलं सगळं गाडी रुळावर आहे की नाही. कारण घसरलेली गाडी घसरल्यानंतर काही उपयोग नसतो ना. म्हणून चेकअप करून घ्यायचं. डायबिटीस नाही नॉट नेसेसरी. तुम्हाला कधी आता मी सांगतो साधं परवाचं उदाहरण 51 वर्षाची माझी पुतणी माझ्याकडे कशाला आली. मला म्हटली मी वाराणसीला गेले होते तर मला आता जुलाब व्हायला लागले. तर म्हटलं ठीक आहे किती जुलाब म्हणजे मला रात्री 25-30 जुलाब आहे. मग ते औषध वगैरे दिलं पण म्हटलं हे आधी तू झोप मला जरा बघू दे. तिला सहज बघितलं तर तिचं बीपी होतं 160-110 आणि हल्ली हे स्टेथो गेलेलं आहे. कोण बघत पण नाही लावत नाही. सगळं ते 2D एकोवर सगळं असतं. मी असं लावलं तर इथं मला असं काहीतरी वाटलं हार्टमध्ये काहीतरी दिसतंय. मी म्हटलं तू पहिलं जा आणि तुझं आपण 2D एको करू. 2D एको मध्ये तिला ऍडव्हान्स एओर्टिक स्टेनोसिस म्हणजे तिला माहिती पण नाही. मग मी तिला म्हटलं अगं तुला दम बिम लागतो का? हा म्हटली 1-2 जिने चढले तर मग मला थांबायला लागतं. आणि म्हटलं तू खाली चालताना वगैरे म्हटले पूर्वी मी 3-3 किलोमीटर अशी धावत सुधायचे. आता नाही. आता 1 किलोमीटर गेलो की मग मला थांबते मी जरा. मग काही नाही. अगं मी लगेच कार्डिओलॉजिस्टला दाखवलं. मग कार्डियक सर्जनला दाखवलं. 15 दिवसापूर्वी ती आली. ती आज 15 दिवस झाले. तिचं ऑपरेशन होऊन आज 8 दिवस 10 दिवस झाले आणि एओर्टिक ओपन हार्ट सर्जरी करायला लागली ऍट द एज ऑफ 51. म्हणजे ती आली होती कशाला? जुलाब होता. आता जनरल प्रॅक्टिशनर काय म्हणणार वेगळे औषध की तो आजार तिचा असा वाढत जाणार नाही. हार्ट तिचा जे ECG ॲबनॉर्मल आला तो ॲबनॉर्मलच होत जाणार. आणि एकदा हार्ट वीक झालं की मग तुम्ही त्याला काही करू शकत नाही. हल्ली तर रेग्युलर हार्ट ट्रान्सप्लांट करतो आपण. इतकं हार्ट वीक होतं की त्याचं कपॅसिटी जी 60-70 लागते ती 25च्या खाली येते. म्हणजे उठता बसता सुद्धा दम लागतो. मग अशा वेळी आपण हार्टच हल्ली बदलतो आणि होतात सगळी सक्सेसफुल ऑपरेशन होतात. तेव्हा कुणीही कसली काळजी करू नका.
तुमच्यासाठी सगळे ऍडव्हान्स आता मेडिसिन्स आलेत आणि सर्जरी आलेली आहे. त्यामुळे पण तरी सुद्धा असं व्हायला नको म्हणून चेकअप करून घ्या. पचनशक्ती ही कमी होते म्हणजे तुमचं एक तर खाण्याची पद्धत बदललेली असते, नको ते खाता, बॉडीला त्याची सवय नसते. नंतर त्याला जी लागतात एन्झाईम्स आणि हार्मोन्स सगळी आतली आणि डायजेस्टिव्ह सगळी जी मेन स्टमक पासून, म्हणजे आपण गेलो तर स्टमक मध्ये आधी हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, ते पहिलं प्रोटीनसाठी लागतं. आपल्या लाळेतच पहिलं लॅक्टेज वगैरे असते, म्हणजे लाळेपासून डायजेशन सुरू होतं. तर हे जर कमी कमी होत गेलं तर पचनशक्ती कमी होते आणि ती वयानुसार कमी होऊ शकते. पण ती जर तुम्हाला चांगली ठेवायची असेल तर त्याला एकच ट्रीटमेंट आहे की ती तुमच्या हातात आहे, ती म्हणजे एक्झरसाइज. तुम्ही रोज उठल्यावर मेडिटेशन करा, रोज योगा करा, प्राणायाम करा आणि 1 तासाचा एक्झरसाइज करा. तुम्हाला काही होणार नाही. ज्यांना काय आजार आहेत त्यांना थोडा त्रास होईल, डॉक्टरकडे जा, डायग्नोसिस करून घ्या काय आहे ते आणि मग त्याची तशी ट्रीटमेंट घ्या. पण जर तुम्ही असे हे म्हटले मी एकदम हेल्दी आहे, त्यांना काही होणार नाही. आणि जर हे असं 1-1.5 तास रोजचा प्रयोग चालू ठेवला त्यांना काहीच होणार नाही. तुमच्या 2 दिवसांनी काही होत नाही. सगळे जगात फॉरेनमध्ये सगळीकडे सगळे आपल्या इकडे घेणारे कितीतरी आहेत, मग असं काही होत नाही त्यांनी. हे जे कंटिन्युअस घेणारी लोक असतात त्यांना ऍडिक्शन म्हणतो, ऍडिक्शन असते त्यांना त्रास होतो. आता समजा मला आत्ता उचकी लागली तर मला वाटतं की तुम्ही माझी आठवण केली. मंडळी, उचकी हा कधी कधी फार त्रासदायक प्रकार असतो, कधीतरी गमतीचा विषय म्हणून असतो. आपण लगेच म्हणतो काय कोणी आठवण काढली तुझी, ती माइल्ड उचकी असते. काही काही सिरियस प्रकार असतात उचकीचे, म्हणजे मी उचकीवर काम सुद्धा बरंच केलेलं आहे संशोधनात. तर उचकी कशाने येते की तुमची इथली जी डायफ्रॅमची जी नर आहे ती जर तिला इरिटेशन आलं, म्हणजे डायफ्रॅमला इरिटेशन आलं तर डायफ्रॅमची नर आणि इसोफेगसमध्ये येणारी नर ही साधारणपणे एका मेन नरची जोडलेली असते. ती जर इरिटेट झाली, आता तुम्ही समजा म्हटलं ड्राय खाल्ला तर काही काही लोकांना ड्राय खाल्ला आणि जर ते घासलं इथं तर एका उचकी सुरू होते. मग तुम्ही म्हणता तसं आपण म्हणतो पाणी प्या जरा, पाणी प्या. पाणी प्यायल्यावर ती जाते. पण जर ती सिव्हिअर जर इंजुरीज झालेली असेल तर ती लगेच जाणार नाही. मग तुम्हाला मग थोडं पोळ घ्या, थोडं आईस्क्रीम घ्या, नाहीतर मग गोळी घ्या, असं आपण देतो. पण हे डायफ्रॅम कधी कधी वीक पण होते आणि इव्हन तुमचं जे इथं लंग्स आहेत, प्ल्युरा आहे, त्याच्यानी सुद्धा डायफ्रॅम इरिटेट होते आणि उचकी होते. आणि मग त्याच्यासाठी चांगली आता औषध आहेत की आपण एक बेक्लोबिनची गोळी घेतली की लगेच उचकी थांबते. पण उचकी हा बऱ्याच वेळेला त्रासदायक प्रकार नसतो, एक 4-5% लोक. म्हणून मग त्यावेळी आपण काहीच नसतं आपलं, तेव्हा आपण काय करतो, आपला श्वास आपणच एकसारखा घेत राहायचा. म्हणून काही लोकांना आम्ही पिशवीत ब्रिदिंग करायला सांगतो. कोण लांब असेल, रात्रीत उचकी सुरू झाले तर मी सांगतो अरे पिशवी घेऊन त्याच्यातच तुझं ब्रिदिंग कर, म्हणजे तुझं कार्बन डायऑक्साईड वाढव. जर CO2 वाढवला तर आपोआप जी नर्व इरिटेट झाले तिचं इरिटेशन कमी होतं आणि परत ते उचकी थांबते. त्याला औषध घ्यायला लागतं अशा वेळी. मग आपण काय करतो, आधी म्युकेन जेल देतो, लोकल आधी कोल्ड वॉटर देतो, आईस्क्रीम देतो, मग म्हणतो आज जरा जेलुसिल घेऊन बघा, नाहीतर म्युकेन जेल घेऊन बघा, त्यांनी पण नाही थांबलं तर मग पुढची गोळी आपण देतो. नाहीतर मग सध्या हल्ली काय करतात सगळ्यांना माहिती आहे, पॅन-डी. काही म्हणलं की पॅन-डी घेऊन टाकतात, आम्हाला विचारत पण नाही. डॉक्टर मी पॅन-डी घेतले पण तरी सुद्धा मला त्रास होतोय. म्हणजे पॅन-डी सगळेच घेतात, म्हणजे पाण्यासारखंच पॅन-डी. ते बऱ्याच वेळेला त्याला नॉशिया जे आपण म्हणतो की समोर अन्न आहे पण खावंसं वाटत नाही, तर तो इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आहे तो पर्सन. त्या माणसाच्या तपासण्या करायलाच पाहिजे की समोर अन्न दिसतंय, जेवण वेळ झालेली आहे, पण याला भूक लागलेली नाही आणि भूक लागली नाही, समोर खाणं असून तो खात नाही, तर ते त्याला इन्व्हेस्टिगेशन करायला लागतं. समजा 1-2 दिवस झालं काहीतरी गॅस्ट्रायटिस झालंय, तुम्ही बाहेर खाल्लंय आणि तुम्हाला गॅस्ट्रायटिस झालंय, तर असं होऊ शकतं. आधी एकदा झालं म्हणून काय तर सिरियस आजार आहे असं नाही. पण समजा महिनाभर तुमचा नॉशिया आहे, तुम्ही जेवत नाही, तर तुम्हाला इंडोस्कोपी करून तुम्हाला कॅन्सर नाही ना पहिला बघायला लागतं, म्हणजे या वयात. कंटिन्युअस लॉंग टर्म मेंटल स्ट्रेस असतो, त्यांना मेडिकेशन बरा होत नाही असं ऐकलं. आपलं काय मत? तेच सांगितलं ना, कोलायटिसचे 2 प्रकार आहेत. मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला की अनेक पेशंट अनेक डॉक्टरांकडे जाऊन नंतर माझ्याकडे येतात, कारण मी सिनियर मोस्ट आहे म्हणून येतात की डॉक्टर एवढे सगळे लवाटे झाले, थोरात झाले, अमके झाले, तमके झाले. ते काय येतात कारण ते कोलायटिस
सोडून ते जनरली ते म्हणतात की इट इज इरिटेबल बावेल सिंड्रोम. त्याला आपण IBS म्हणतो. IBS हा काय आहे की आता आपल्याकडे तो एक 5% लोकांच्यात IBS असू शकतो, पण 95% लोकांना इन्फेक्शन असतं. आपल्या महाराष्ट्रात आपल्याला माहितीये की ॲमिबियासिस आणि जियार्डियासिस हे नखात असतं आणि आपण सगळीजण कधीतरी हॉटेलात जाऊन खातो. हॉटेलातले वेटर असतात ना, वेटर, त्या वेटरमुळं पाण्यात बोटं घालवून किंवा ते सगळं मटेरियल तयार करताना, भाजी चिरताना, फूड एकत्र करताना त्यात ते जंतू जातात आणि त्याचे जे सिस्ट असतात ते सिस्ट फार रेझिस्टंट असतात. ते तुमच्या उकळलेल्या ह्याच्यात काही त्यांना होत नाही. पोटात गेले की ते सिस्ट ओपन होतात आणि मग त्याचा तो जंतू तयार होतो आणि मग तिथून ते कोलायटिस रिपीटेड होतं. आणि म्हणून कोलायटिसला पथ्य पाणी असतं. तुम्ही खाण्यावर कंट्रोल ठेवायला लागतो. तुम्हाला जर असं लक्षात आलं की सगळं करून सुद्धा माझ्या मनावरच कंट्रोल नाही आणि हे होतच राहिलंय, तर तो इरिटेबल बावेल सिंड्रोम आहे. तुम्हाला थोडीशी मानसिक स्वास्थ्यासाठी काही गोळ्या घ्यायला लागतात. मग बऱ्याच वेळा अनेक डॉक्टर ट्रिप्टोमन, लिब्रियम असं देतात आणि बऱ्याच पेशंटना मग त्यात बरंही वाटतं. म्हणजे मी असं नाही म्हणणार की इरिटेबल बावेल सिंड्रोम नाही. इरिटेबल सिंड्रोम हा आहे. आपण जर स्वतः रेस्टलेस असलो, आपलं माइंड रेस्टलेस असेल तर आपलं इंटेस्टाईन हे रेस्टलेस होतं. आपलं आतडं आपल्या ह्याच्यावर आहे ना, शेवटी ब्रेनवर आहे. तुमचा ब्रेनच इतका इरिटेटेड आहे तर तुमचं आतडं इरिटेटेड राहणारच. म्हणून तर ते इरिटेबल बावेल सिंड्रोम. आणि काय कोणाचं व्हिटॅमिन B12 साठी काय नाही, व्हिटॅमिन B12 असं आहे की व्हेजिटेरियन लोकांच्यात ते B12 कमीच असतं. आपण दूध बीध घेतो त्याच्यात थोडंफार असतं. आपण जे काही खास मोड आलेली कडधान्य खातो त्याच्यात व्हिटॅमिन B12 असतं. जनरली हे नॉन व्हेजिटेरियन लोकांच्यात ज्या B12 असतं, पण तरीही ते फूड प्रक्रिया जी असते करण्याची त्याच्यामुळं नॉन व्हेजिटेरियन लोकांचं सुद्धा B12 हल्ली कमी होतं. तेव्हा B12 कमी होणं आणि व्हिटॅमिन D कमी होणं हे हल्ली फारच कॉमन झालंय. तुम्हाला विकनेस आला की आमच्याकडे आलात की आम्ही पहिलं तुमचं हिमोग्लोबिन बघतो, मग त्याच्याबरोबर एक ब्लड शुगर बघतो, त्याच्याबरोबर एक B12 बघतो आणि एक व्हिटॅमिन D बघतो. त्याच्यावरनं आम्हाला आयडिया येते की काय तुम्हाला झालं. जनरली B12 इज व्हेरी कॉमन डेफिशियन्सी. त्याच्यापेक्षा कॉमन व्हिटॅमिन D डेफिशियन्सी, की ज्याच्यामुळे तुमचे पाय दुखत असतात, बॉडी दुखत असते, लक्षात येत नाही. पण जर तुम्ही व्हिटॅमिन D इन टाइम घेतलात, विथ कॅल्शियम घेतलात, तर हे सगळं जातं ना मंडळी. B12 आता एकदम चांगल्या घराण्यातला माझ्याकडे एक पेशंट महिन्यापूर्वी ऍडमिट झाला होता. काल सकाळी तो येऊन गेला. त्याचं हिमोग्लोबिन फक्त 5.4 होतं. मी म्हटलं बाबा ह्या वयात तुझं इतका हिमोग्लोबिन कमी, ऍडमिट केलं तर त्याचा सगळ्या जाऊ दे B12चा रिपोर्ट त्याचा लेस दॅन 80 नॉट डिटेक्टेबल आला. त्याला रोजच्या 3 अँप्यूल मी 4 दिवस दिलाय. ओव्हरलोड केलं B12चं आणि ब्लड न देता त्याला पाठवलं. काल आला तरी 8.4 हिमोग्लोबिन होता. म्हणजे आता हळूहळू वाढतंय. तेव्हा B12 हे फार अॅनिमियाचं मेजर कारण आहे. B12 आणि फॉलिक ऍसिड. फॉलिक ऍसिड स्त्रियांच्यात आणि गरोदर बायकांच्यात फार कॉमन अॅनिमियाचं कारण आहे. आणि म्हणून आपल्या जेवणामध्ये, खाण्यामध्ये B12, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन D, कॅल्शियम या वयात जरुरीचं असतं. अनलेस तुम्हाला डॉक्टरनीच सांगितलं की कॅल्शियम घेऊ नका कारण तुमच्या वेसल कॅल्सिफाईड आहेत, तुम्हाला मल्टिपल स्टोन्स आहेत, तर नाहीतर कॅल्शियम हे आपल्या बॉडीला गरजेचं आहे. या वयात तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. तेव्हा फार रिप्लेसमेंटच्या ह्याच्यात जाऊ नका. रिप्लेस करा. इंजेक्शन शॉट घेऊन टाका. सगळ्यात बेस्ट. दूध जर एक्सेस घेतला, अर्धा कप दूध घेतला तर काही होत नाही, पण 1 कप किंवा 1 ग्लास दूध घेतला तर काही ना ऍसिडिटी होते. ती तुमच्या बॉडीवर आहे. काही ना 1 कप दुधाने काहीच होत नाही, पण 1 ग्लास दुधाने. तर काही लोक 2-2 दिवसात दूध घेतात, त्यांना काही होत नाही. ह्या सगळ्यात प्रोटीन्स आहेत. चण्यामध्ये काय बेस्ट प्रोटीन्स तुम्हाला हवे असतील तर चणे खावे. मग चण्याची उसळ तुम्ही म्हणता तसं असेल, किंवा चणा आपण भाजून खातो ते महाबळेश्वरी चणे, हे सगळे तब्येतीला चांगले आहेत. पण तरी सुद्धा काही ना ते डायजेस्ट एक्सेस मध्ये घेतले तर डायजेस्ट होत. तुम्ही खाताना तुमच्या मनावर कंट्रोल पाहिजे कुठलाही पदार्थ खाता. आता म्हणजे मी त्या ट्रीटमेंट पर्यंत आलो नाही म्हणून, पण पोटाच्या ऑलमोस्ट सगळ्या ह्या विकाराला आणि कोलायटिसला सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट असेल रोज ताक प्यायचं. कारण ताकातल्या दहीतले जे जंतू आहेत ना, ते जंतू तुमच्या आतड्यातल्या जंतूंना खतम करून टाकतात ना. हे जे कोलायटिस होते मी म्हणतोय ज्या जंतूमुळे होतं,
त्या जंतूलाच ते खाऊन टाकतात. आणि म्हणून दही ताक ह्या रोजच्या जेवणात पाहिजेच. आपण काय म्हणतो की सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायचं, दुपारी मस्त जेवणाबरोबर ताक प्यायचं आणि मग रात्री झोपताना दूध प्यायचं. पण आमचे काही लोक काय म्हणतात, सकाळी पण प्या आणि रात्री पण प्या, त्यांची तब्येत खलास होऊन जाते. नाही, बद्धकोष्ठता ही आहे ना, ती पहिलं म्हणजे तुमचं बॉडीमध्ये एक्झरसाईज खरंच चांगला आहे की नाही, तुमची पेरिस्टाल्सिसवर तुमचं कॉन्स्टिपेशन अवलंबून असतं. तुमची आतड्याची मुवमेंटच होत नसेल तर ते खाली ढकललं जाणारच नाही ना. आता समजा एखाद्याला फिशर असेल तर इतकं दुखतं की तो म्हणतो नको, जायलाच नको, आणि मग तो वर सगळं साठून राहतो. म्हणजे अनेक कारण आहेत त्या कॉन्स्टिपेशनला. काही काही वेळेला असतं की कॅन्सर आहे तर मग कॉन्स्टिपेशन आणि डायरिया अल्टरनेट होतो. 2 दिवस पेशंट म्हणतो मला डायरिया झाला, परत म्हणतो मला 2 दिवस कॉन्स्टिपेशन झालं होतं. असं म्हटलं की समजावं त्याची एंडोस्कोपी करायला पाहिजे. हा नाही, इंटेस्टाईन मुवमेंटला तुम्ही फ्रेश पाहिजे आणि तुम्ही फ्रेश असायला एक्झरसाईज. तुम्ही जर खूप एक्झरसाईज केला आणि पाणी चिकार प्यायला, प्रश्न ह्या इथे आणि या दिवसात तर पाण्याचा आहे. आत्ता सध्या कॉन्स्टिपेशनचे पेशंट वाढतात कारण ते पाहिजे तेवढं पाणीच पित नाही. मंडळी, पाणी हे सगळ्यात मेन गोष्ट आहे की जी तुमची तब्येत, आपल्या अख्ख्या बॉडीमध्ये 95% पाणी आहे. ते पाणी कशाला कमी करतायत? ते पाणी पाहिजे आपल्याला. अनलेस डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला किडनी फेल्युअर आहे, हार्ट फेल्युअर आहे, तुम्ही पाणी जरा कमी घ्या, तर गोष्ट वेगळी. तुमची बॉडी स्टिम्युलेट होते चांगल्यापैकी. इव्हन ते ज्यांना जॉईंटचे प्रॉब्लेम असतात ते जर रोज पाण्यात चालले, जॉईंटचे प्रॉब्लेम सुद्धा तसे कमी होतात. तर मंडळी, त्याचा उपयोग होतो. तुम्हाला जिथं संधी असेल त्यावेळी पाण्यात चाला तुम्ही, चांगलं आहे, त्यांनी बॉडी स्टिम्युलेट होते. घसा कोरडा 2 गोष्टींनी आहे. तुमचं एक तर घसा कोरडा करायला घशातलं काही इन्फेक्शन नाही ना. जर घशामध्ये जर इन्फेक्शन असेल तर तो ड्राय होतो. दुसरं, तुमच्या तोंडातून तुम्ही लाळ आणि तुमचं पाणी वगैरे नीट पिता की नाही, हायड्रेशन कसं आहे त्याच्यावर घसाचं आहे. तिसरं, जर रिफ्लक्स असेल तर ते घशात येतं तर मग तिथे सूज येते आणि तो घसा परत कोरडा होतो. तेव्हा कोरडा व्हायला बरीच कारणं असतात, पण त्याच्यात सगळ्यात बेस्ट थिंग इज आपलं पाणी. मी सगळ्यांना सांगतो की आपलं अन्न आणि आपलं पाणी चांगलं ठेवलं की सगळे आजार पळून जातात. श्रोतेहो, आत्ताच आपण जनसेवा फाउंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा यांनी पोटाचे विकार नेमके कशामुळे होतात आणि त्यावर आपण काय उपाय करायला हवेत याचं मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची देखील उत्तरं डॉक्टर विनोद शहा सरांनी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःची काळजी कशा पद्धतीने घ्यायला हवी हे तर आपण जाणून घेतलंच. श्रोतेहो, अशाच कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव, आय रेडिओ.